नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या वर्षाच्या सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत यंदापासून डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विमा अर्ज भरतानाची नोंद आणि डिजिटल सर्वेक्षणातील पीक यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल सर्वेक्षणातील नोंदच अंतिम मानली जाईल. याद्वारे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला तर अर्जदाराला पीक विम्यासह नमो शेतकरी महासन्मान सारख्या कृषी विभागाच्या सर्व थेट लाभ योजनांमधून पुढील 5 वर्षासाठी थेट बहिष्कृत केले जाणार आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगामुळे होणाऱ्या नुकसानीतून मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 2026-27 या वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर केली आहे. ही योजना खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी ऐच्छिक असणार आहे. मात्र योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अचूक माहिती देणे अनिवार्य आहे. 4 प्रमुख बदल: प्रत्यक्ष पेरणी आणि सर्वेक्षण यात तफावत आढळल्यास डिजिटल पीक सर्वेक्षणाची नोंद अंतिम धरली जाईल. योजनेत सहभागी होण्यासाठी किमान 0.10 हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक असून फसवणूक सिद्ध झाल्यास सर्व कृषीविषयक सरकारी योजनांच्या लाभापासून 5 वर्षासाठी वंचित राहावे लागेल. पिकांच्या विमा संरक्षित रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.